हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. मी निहित कांबळे, फिनिक्स करिअर अँड डेव्हलपमेंट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर आजचा आपला टाइम, स्पीड आणि वर्क हा पहिला पार्ट आपण चालू करणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काळ, काम, वेग चा भाग पहिला. ठीक आहे, याच्यामध्ये काही बेसिक फॉर्मॅट लक्षात ठेवायचे आपल्याला. जसं फॉर एक्झाम्पल, चल पहिले तर हेडिंग देऊन द्या. टाइम, स्पीड, वर्क, स्पीड, भाग 1, पार्ट 1. अगदी इझी क्वेश्चन आहे आणि इझी चॅप्टर आहे. जर याच्यामध्ये आपण 1-2 फॉर्मॅट लक्षात ठेवले तर पूर्णच्या पूर्ण चॅप्टर कव्हर होऊन जाते. ठीक आहे, जसं चला तर इथे मराठीत काळ, काम आणि वेग. ज्या मुलांची कमांड काळ, काम, वेग या चॅप्टरवर होईल ते मुलं पाणी व पाण्याची टाकी हा चॅप्टर त्यांना इझी जातो आणि समजण्यासाठी इझी आहे. दोन्ही चॅप्टर मध्ये जसं काळ, काम, वेग या चॅप्टर मधला जो फॉर्मॅट आहे, त्याच्यानंतर पाणी व पाण्याची टाकी या चॅप्टर मधला जो फॉर्मॅट आहे, दोन्ही फॉर्मॅट सेम आहे. जवळपास 95% सेम क्वेश्चन येतात. ठीक आहे, फक्त तिथे प्रश्न विचारण्याचं स्वरूप थोडं चेंज होऊन जाते, बाकी सगळेच्या सगळे क्वेश्चन ऍज इट इज राहते. ठीक आहे, काळ, काम, वेग. इथे एक फॉर्मॅट लक्षात ठेवायचा आपल्याला, तो म्हणजेच काय बघा, वेळ गुणिला कार्यक्षमता, वेळ गुणिला कार्यक्षमता बरोबर एकूण काम. एकूण काम हे जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त फॉर्मॅट पाठ करून चालणार नाही आपल्याला, तर वेळेसोबत काय गुणाकार आहे, कार्यक्षमता, एवढं लक्षात ठेवा. वेळ गुणिला कार्यक्षमता बरोबर एकूण काम. आता कन्सिडर करू आपण, आपल्याला वर्धेवरून नागपूर या ठिकाणी जायचं आहे. कुठून? वर्धेवरून नागपूर या ठिकाणी. टोटल 70 किलोमीटर अंतर आहे. जर आपल्या गाडीची स्पीड 60 किलोमीटर पर आवर असेल किंवा 70 किलोमीटर पर आवर असेल, बघा मी काय म्हटलं, जर आपल्या गाडीची बाईकची स्पीड 70 किलोमीटर पर आवर असेल तर आपण एका तासामध्ये 70 किलोमीटर अंतर पार करणार आहे की नाही. जनरली आपण या फॉर्मॅटचा उल्लेख करून राहिलो, वेळ गुणिला कार्यक्षमता बरोबर एकूण काम. काय म्हटलेलं आहे मी, एका तासामध्ये. कार्यक्षमता किती आहे माझी? 70 किलोमीटर पर आवर जाण्याची. किती तासामध्ये? एका तासामध्ये. तर माझं एकूण काम किती होईल? 70, है की नाही. म्हणजेच मी 70 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासामध्ये जर 70 किलोमीटर पर आवर वेगाने गेलो तर टोटल माझं एका तासात 70 किलोमीटर अंतर पार होईल. ठीक आहे, आता सेकंड मध्ये काय करतो मी, वेळ तेवढाच ठेवतो, है की नाही. म्हणजे बघा इथे आता जी माझी स्पीड आहे ही कमी करतो, म्हणजे इथं 35 आणि टाइम करतो मी 2 तास. मग आता 35 गुणिला 2 म्हणजे किती होते? 70 तास. म्हणजे आता गाडीची स्पीड मी काय केली? एकदम अर्धी केली. आधी जी 70 किलोमीटर पर आवर होती, आता ती मी 35 किलोमीटर पर आवर वेग करून राहिलो. तर मला 70 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती तास लागत आहे? 2 तास. आधी किती वेळ लागून राहिलेला होता? 1 तास. आता किती वेळ लागते? 2 तास. म्हणजे इथे सांगण्याचा हा उद्देश आहे की जर आपण कार्यक्षमता कमी केली, काय केली आपण? कार्यक्षमता 70 वरून किती केली? 35 केली, तर आपल्याला वेळ काय लागतो? जास्त लागत. म्हणजे इथे आपल्याला स्पष्ट म्हणता येईल, जर टोटल वर्क, टोटल काम हे जर कॉन्स्टंट असेल, समान असेल किंवा सारखं असेल किंवा कॉन्स्टंट असेल, न बदलणार कॉन्स्टंट, तर नेहमी इथं वेळ आणि कार्यक्षमता एकमेकाच्या कशी असते? रेसिप्रोकल असते. जर वेळ वाढला, काय वेळ जर वाढत असेल तर याचा अर्थ कार्यक्षमता काय होईल? कमी होईल. आणि कार्यक्षमता जर वाढली तर वेळ काय होईल? कमी होईल. इथून स्पष्ट लक्षात येते, आहे की नाही. बघा कार्यक्षमता 35 होती, तर आता कार्यक्षमताची वाढ झाली किती? 70 किलोमीटर पर आवर झालंय. जशी कार्यक्षमताची वाढ झाली तसा वेळ काय लागला आपल्याला? कमी लागला. बरोबर आहे. म्हणजे इथे दांडी पाडण्यासारखं काम आहे. एक बाजू वाढली तर दुसरी बाजू आपोआप कमी होईल आणि दुसरी बाजू वाढली तर एक बाजू आपोआप कमी होईल. ठीक आहे, पण हे कधी शक्य आहे? जेव्हा आपलं एकूण काम काय राहते? कॉन्स्टंट राहते तेव्हाच. ठीक आहे,
तर हा फॉर्मेट लक्षात ठेवायचा आपल्याला. इथे हा फॉर्मेट महत्वाचा आहे. वेळ गुणिला कार्यक्षमता बरोबर एकूण काम. लक्षात राहील. चल नेक्स्ट. आता कन्सिडर करू आपण. बरेचशा बुकामध्ये या चॅप्टरच्या वेगवेगळ्या मेथड दिलेल्या आहे. आपण त्या मेथडचा वापर करणार नाही, विदाउट मेथड न जाणार आहे. ठीक आहे. जर आपल्याला एकच सोयीस्कर अशी मेथड जर माहिती पडली, म्हणजे जेणेकरून आपण मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये ती अप्लाय करू शकतो, तर इथे आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी फारसं खूप जास्त लक्षात ठेवण्याची गरज राहणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल, साधं एक्झाम्पल घेतो मी. बघा, ए हा एक काम किती दिवसात करतो? 10 दिवसात. शब्द यूज करताना लक्षात ठेवायचं, मी इथे शब्द यूज केलेला ए हा एक काम, हा एक काम किती दिवसात करतो? 10 दिवसात. त्याच्यानंतर बी तेच काम 20 दिवसात करतो. किती? 20 दिवसात करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करेल? दोघे मिळून म्हणजे काय? ए प्लस बी. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ए प्लस बी. तर इथे काय लक्षात ठेवायचं आहे? ए हा एक काम 10 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ए आणि बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार? आता इथे आपल्याला एक फॉर्मेट माहित आहे, जो आपण आधी शिकलेला आहे. तो म्हणजेच काय? वेळ गुणिला कार्यक्षमता. म्हणजे वेळ आणि कार्यक्षमता यांचा नेहमी काय असतो? गुणाकार असतो. आणि जेव्हा यांचा गुणाकार करतो तेव्हा आपल्याला टोटल वर्क इतकं मिळते. आता जी मी मांडणी करून राहिलो ती मांडणी जशी तशी लक्षात ठेवायची आहे. यांचं आपल्याला दोघांचं एकूण काम काढायचं आहे. बघा, ए च्या पुढं नेहमी दिवस लिहायचे. काय लिहायचे? दिवस. आणि इथं बी व्यक्ती लिहिला तर बी च्या पुढे सुद्धा काही दिवस. म्हणजे ए एक काम किती दिवसात करत आहे? 10 दिवसात. म्हणजे ए च्या समोर जी मांडणी करून राहिलो आपण, किंवा ए च्या समोर जे दिवस लिहून राहिलो ते एकूण कामाचे आहे, न की अर्धवट कामाचे. म्हणजेच आपल्याला प्रश्न विचारताना ए हा एक काम म्हणजे काय? टोटल काम. याचा अर्थच काय होते? एक काम म्हणजे काय? टोटल काम. तर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. मी इथे वेगवेगळ्या शब्दाचा यूज नाही केलो. ए हा कामाच्या 3/4 इतकं काम 10 दिवसात करते, किंवा ए हा अर्धे काम 10 दिवसात पूर्ण करते. या टाईपचे स्टेटमेंट थोडे वेगळे येते. मांडणी करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ए हा एक काम 10 दिवसात करतो, म्हणजे एच हे जे दिवस येऊन राहिली तर 10 दिवस, ते हे एकूण कामाचे आहे, न की अर्धवट कामाचे. ठीक आहे, लक्षात राहील. मग आता बी तेच काम म्हणजे संपूर्ण काम किती दिवसात करून राहिला? 20 दिवसात करून राहिला. म्हणजे इथं आपल्याला काय लिहावं लागेल? 20 दिवस. लक्षात राहिलं का? लक्षात राहील. म्हणजे ए आणि बी च्या समोर काय लिहायचे आपल्याला? दिवस. तर हे लक्षात ठेवा. आता याच्या पुढे इकडं लेफ्ट साईडला काय लिहायची? कार्यक्षमता. लेफ्ट साईडला काय लिहायची? कार्यक्षमता. मग ए ची कार्यक्षमता आणि बी ची इकडे कार्यक्षमता. त्याच्या अगोदर जर दिवस माहित असेल आपल्याला ए आणि बी चे, तर इथे टोटल वर्क काढता येते. आणि टोटल वर्क काढण्यासाठी नेहमी दिवसाचं काय काढायचं? लसावी आणि लसावी काढायचं. मग 10 आणि 20 चा लसावी आपल्या पाठ आहे. याच्या अगोदर आपण पूर्णच्या पूर्ण चॅप्टर कव्हर केलेला आहे लसावी आणि मसावीचा. ठीक आहे. तर लसावीचं काम तुम्हाला लसावी आणि मसावीमध्ये पडतेच, परंतु एक असा चॅप्टर आहे तो म्हणजे टाइम, वर्क आणि स्पीड. आणि एक पाणी व पाण्याची टाकी, पाईप अँड सिस्टर्न. या दोन्ही चॅप्टर मध्ये लसावीचा उपयोग होतो. त्याच्यामुळे लसावी हा चॅप्टर चांगल्या पद्धतीने करून ठेवा. ठीक आहे. मग 10 आणि 20 याचा लसावी किती होतो? 20. तर हे जे 20 ही संख्या आली, हे काय डिनोट करते? ते हे डिनोट करते एकूण काम. ते इथे लक्षात ठेवायचं, हे एकूण काम. लक्षात राहील. मग आता बघा, फॉर्मेट नुसार, फॉर्मेट काय आपला? बघा, लक्ष आहे, फॉर्मेट आहे आपला एकूण काम बरोबर वेळ गुणिला कार्यक्षमता. मग आता मला सांगा, आपल्याकडे एकूण काम आलं आणि दिवस आले, मला काढायची आहे कार्यक्षमता. काय काढायची आहे? कार्यक्षमता. आपल्याकडे काय आहे? एकूण काम आहे, दिवस आहे, काढायचं काय आपल्याला? कार्यक्षमता काढायची आहे. ठीक आहे. मग आता इथे बघा, फॉर्मेट नुसार काय होईल? एकूण काम आपल्याकडे दिलेलं आहे, कार्यक्षमता माहिती आहे. जर कार्यक्षमतेचं आपण इकडे पक्षांतर केलं कुठे? राईट साईडला, तर काय मिळणार आपल्याला? एकूण काम डिवायडेड बाय कार्यक्षमता बरोबर काय मिळणार आपल्याला? दिवस. समजून राहिलं? इझी आहे, इझी आहे. ठीक आहे. तर आता इथे बघा, आपण त्यांचं एकूण कार्यक्षमता काढू.
मग एकूण काम डिवायडेड बाय दिवस म्हणजे 20/10 म्हणजे किती? 2. 20/20 म्हणजे किती? 1. बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला ए आणि बी ची कार्यक्षमता मिळाली. किती मिळाली? 2 आणि 1 रिस्पेक्टिव्हली. चल लक्ष आहे. मग जर आता दोघं मिळून जर काम केले ए प्लस बी, मग दोघांची एकूण कार्यक्षमता किती होईल? ए आणि बी, ए प्लस बी दोघांनी काम केले एकत्र, मग दोघांची एकूण कार्यक्षमता किती होईल? 2 + 1 म्हणजे किती झाली? 3. बरोबर आहे. दोघांना मिळून ते काम करण्यासाठी किती दिवस लागेल? इथं दिवस काढायचे आहे आणि एकूण काम किती दिलेलं आहे आपल्याला? 20. मग आपल्याला आता दिवस काढायचे आहे. मग आपण काय करणार? 20/3. आलं का लक्षात? एकूण काम डिवायडेड बाय कार्यक्षमता काय मिळणार आपल्याला? दिवस मिळणार. बघा, एकूण काम आणि वेळेचं आपण इकडे पक्षांतर केलं राईट साईडला, तर काय मिळणार आपल्याला? इथून कार्यक्षमता मिळणार. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला स्पष्ट म्हणता येईल की सर एकूण काम आणि कार्यक्षमता दिलेली आहे, तर कार्यक्षमतेचं इकडे पक्षांतर केलं तर 20 किती होते? 3. म्हणजेच जर ए आणि बी यांनी दोघांनी मिळून एकत्र काम केले तर टोटल आपल्याला किती दिवस लागते? 20/3 इतके दिवस लागते. समजलं का? हाच फॉर्मॅट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर एक एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये आपण इथं मांडणी करून घेतलेली आहे. बाकी जसे क्वेश्चन येईल आपल्याला तसे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. परंतु जो बेसिक क्रायटेरिया तो बेसिक क्रायटेरिया आपल्याला हाच लक्षात ठेवायचा आहे. एच्या पुढे नेहमी एका कामाचे टोटल कामाचे दिवस आले पाहिजे. ठीक आहे. दिवस लिहिल्यानंतर ए आणि बी च्या समोर लसावी काढायचा. लसावी काढल्यानंतर आपल्याला टोटल वर्क मिळणार. इथून आपल्याला कार्यक्षमता मिळून जाईल. ठीक आहे. तर आता आपण डायरेक्टली वेळ वेस्ट न करता डायरेक्टली जाऊ आपण एक्झाम्पल कडे. ठीक आहे. आणि एक्झाम्पलच्या माध्यमातून बघू. चला, तर क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे आपल्याला. ट्राय करा. हा क्वेश्चन अगदी इझी आहे. बघा, एक काम 8 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 6 दिवसात पूर्ण करतो. ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? ठीक आहे. आता एचं एका दिवसात एक काम म्हणजे टोटल काम किती दिवसात करून राहिला ते दिलेलं आहे आपल्याला, आणि बी तेच काम किती दिवसात करतो ते दिलेलं आहे. मग इथं लिहितो आपण नेहमी एच्या पुढं एकूण कामाचे टोटल कामाचे एकूण दिवस लिहितो आपण. तर ए एक काम किती दिवसात करत आहे? बघा इथे दिलेलं आहे आपल्याला. एक काम किती 8 दिवसात करून राहिलेलं आहे. किती दिवसात? 8 दिवसात. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला ए चे किती दिवस? 8 दिवस. तर इथं पुढे नेहमी आपण दिवस लिहितो. हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. बी तेच काम किती दिवसात करून राहिला? 6 दिवसात. म्हणजे इथं लिहिता येईल आपल्याला बी तेच काम किती? 6 दिवस. त्याच्यानंतर आपण काय करणार? 8 आणि 6 चा लसावी किती होते? 24 आहे की नाही? मग ही जी 24 संख्या येते हे काय? एकूण काम डिनोट करते. एकूण काम. मग एकूण काम जर आपल्याला मिळालेलं असेल 24, तर ए आणि बी ची कार्यक्षमता मिळते का? तर बिलकुल मिळून जाईल. बघा, ए ची कार्यक्षमता आणि बी ची कार्यक्षमता. तिथं पाठ काहीच करायचं नाही. आपण नेहमी फॉर्मॅट नुसार जातो. ठीक आहे. लक्ष आहे. मग 24 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती? 8 3 24 आणि 24/6 म्हणजे किती होत आहे? 6 चौक 24. म्हणजे हे काय मिळणार आपल्याला? तर हा कार्यक्षमता मिळणार इकडे लेफ्ट साइडला. बरोबर आहे. फॉर्मॅट नुसार कार्यक्षमता गुणेला दिवस काय असते? एकूण काम. बघा 8 3 किती होते? 24. आलं का एकूण काम? जर मला माझी कार्यक्षमता 8 आहे. कार्यक्षमता म्हणजे काय? युनिट लेवल वरती झालेलं काम. युनिट लेवल म्हणजे काय? एका मिनिटामध्ये मी किती पेज वाचतो, एका मिनिटामध्ये मी किती ट्रॅव्हलिंग करतो, किंवा एका तासामध्ये मी किती ट्रॅव्हलिंग करतो, त्याला म्हणतो आपण युनिट लेवल. युनिट लेवल वरती झालेलं काम म्हणजे कार्यक्षमता. आलं का लक्षात? ऍक्च्युअली ते कामालाच डिनोट करते, परंतु ते एका दिवसाचं काम, एका तासाचं काम, एका सेकंदाचं काम, ठीक आहे, म्हणजे युनिट लेवल वरती जाऊन केलेलं काम त्याला म्हणतो आपण कार्यक्षमता. आलं का लक्षात? आता कन्सिडर करा 5 तासामध्ये मी 10 पेज रीड करतो. किती? एक साधं एक्झाम्पल घेतलं आपण. 5 तासामध्ये मी 10 पेज, म्हणजे मी 5 तासामध्ये 10 पेज रीड करत असेल तर माझी कार्यक्षमता काय झाली? मग कार्यक्षमता काढण्यासाठी तुम्ही युनिट लेवलचा वापर करणार. जर 5 तासामध्ये मी 10 पेज यूज करतो, तर एका तासामध्ये मी किती पेज रीड करून राहिलो? एका तासामध्ये मी 2 पेज रीड करून राहिलो, 2 पेज वाचत आहे.
म्हणजेच माझी कार्यक्षमता काय झाली, 2 पेज वाचण्याची एका तासामध्ये, त्याला म्हणतो आपण कार्यक्षमता. तर कार्यक्षमता म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, युनिट लेवलवरती झालेलं काम. मग ते एका तासात असो, एका मिनिटात असो, एका सेकंदात असो, किंवा एका दिवसात असो, किंवा एका महिन्यात असो, किंवा एका वर्षामध्ये असो. ठीक आहे, चला. तर आता इथे ते दोघे मिळून ते काम किती दिवसात करणार. आता 2 व्यक्ती आले, ए आणि बी. ठीक आहे, दोघी व्यक्ती किती कार्यक्षमतेने काम करणार, 4 + 3 म्हणजेच किती, 7 इतक्या कार्यक्षमतेनं दिवसा आपल्याला काढायचे आहे. आणि टोटल काम किती आहे, 24. मग इथे काय करणार आपण, 24/7 सॉल्व्ह करा. 7 3 21, 21 मध्ये किती 3 मिळवले तर किती येते आपले 24/7. मग 3 अपूर्णांक 3/7 हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे, 3 अपूर्णांक 3/7 म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे, तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, तर सरळ सेवेमध्ये जर अशा टाइपचे प्रश्न आले तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. चला पुढे जायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 बघा, ट्राय करा, सगळ्यांना हे क्वेश्चन आले पाहिजे. ए एक काम 5 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 10 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. चला लक्ष आहे, ए एक काम म्हणजे काय, टोटल काम, म्हणजे टोटल कामाचे दिवसच आपण ए च्या आणि बी च्या समोर लिहितो. हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, मग ए एकूण कामाच्या टोटल कामाचे किती दिवस, 5 दिवसात. मग इथं ए च्या समोर आपण दिवस लिहिले. बी तेच काम किती दिवसात करतो, 10 दिवसात. बी च्या पुढे काही 10 दिवस. ठीक आहे, 5 आणि 10चा लसावी हे इथं काढण्याची, बघा लसावी काढण्याच्या वेगवेगळ्या मेथड आपण शिकलो आहे लसावी या चॅप्टर मध्ये. ठीक आहे, तर त्याचा वापर करून लसावी काढा. तर इथे 5 आणि 10चा लसावी काय येईल, 10. म्हणजे इथे एकूण काम किती मिळालं आपलं, 10. जर एकूण काम 10 आलेलं असेल तर ए ची आणि बी ची कार्यक्षमता काढता येईल का आपल्याला, बिलकुल काढता येईल. काय करतो आपण, एकूण काम डिवायडेड बाय दिवस, म्हणजे 10/5 म्हणजे किती होईल, 2. आणि 10/10 म्हणजेच किती, 1. बरोबर आहे. आता दोघे मिळून काम करणार आहे. मग जर दोघांनी सोबत कामाला सुरुवात केली किंवा मिळून कामाला सुरुवात केली तर दोघांची कार्यक्षमता म्हणजे काय, आता एका दिवसात ते काम किती करून राहिले दोघेही. कार्यक्षमता म्हणजेच त्याचा अर्थ होते एका दिवसात, एका तासात, एका मिनिटात, एका सेकंदात, किंवा एका महिन्यात, किंवा एका वर्षामध्ये, म्हणजे युनिट लेवलवरती झालेलं काम त्याला म्हणतो आपण कार्यक्षमता. ठीक आहे, मग आता इथे लक्ष द्या, जर दोघांनी मिळून कामाला सुरुवात केली तर एका दिवसामध्ये काम किती संपून राहिलं, 3. टोटल काम किती आहे, 10. 10 कामापैकी आपण एका दिवसातच 3 इतकं काम संपून राहिलो. मग ए आणि बी ची कार्यक्षमता किती झाली, 3. म्हणजेच एका दिवसात केलेलं काम. आलं का लक्षात. शेवटी हे कार्यक्षमता म्हणजे कामच आहे, परंतु एका दिवसाचं एका युनिट लेवल वरती झालेलं ते काम आहे. मग इथं आपल्याला दिवस काढायचे आहे आणि एकूण काम किती दिलेलं आहे, 10. का करतो आपण, एकूण काम डिवायडेड बाय कार्यक्षमता. इथं लिहायचं कार्यक्षमता. एकूण काम डिवायडेड बाय कार्यक्षमता म्हणजे 10/3 म्हणजेच हे झाले आपले दिवस. आणि 3 अपूर्णांक 1/3 हे झालं आपले आन्सर. म्हणजेच ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ऑप्शन. समजून राहिला का, एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, या टाइपचे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये पाहायला मिळते. ठीक आहे, तर जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल तेवढं समोरचं चॅप्टर पाणी व पाण्याची टाकी हे सुद्धा काय जाईल आपल्याला इझी जाईल. चला पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 3. ए बी आणि सी एक काम अनुक्रमे 24, 6 आणि 12 दिवसात पूर्ण करतात, तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल. ठीक आहे, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. बघा, ए बी आणि सी किती व्यक्ती दिलेले आहेत, 3. त्याच्यानंतर ए बी सी हे तिन्ही व्यक्ती किती दिवसात काम करून राहिले, बघा अनुक्रमे. ए 24 दिवसात करतो, इथं लिहायचे 24 दिवस. बी किती दिवसात, 6 दिवस. आणि सी किती, 12 दिवसात. यांचा काय करणार आपण, लसावी. लसावी काय डिनोट करते, एकूण काम, टोटल काम, जे की आपण संख्येच्या स्वरूपात नेहमी लिहितो. बघा 24, 6 आणि 12चा लसावी किती येते, 24. म्हणजे एकूण काम किती झालं, 24. सिंपल आहे. एकूण काम 24 झालं.
म्हणजेच इथे आपण लिहू शकतो बघा 24/24 म्हणजेच किती 1. त्याच्यानंतर एकूण काम डिवायडेड बाय दिवस म्हणजे 24/6 6 चोक किती 24 म्हणजे 4 आणि 12/24/12 म्हणजे सी ची कार्यक्षमता मिळेल इथं किती मिळणार आपल्याला 2. म्हणजे आपल्याला तिघांची कार्यक्षमता मिळाली का? बिलकुल मिळाली. काय केलं आपण? एकूण काम भागाकारामध्ये काय टाकले? त्यांचे दिवस टाकले म्हणजेच आपल्याला एका दिवसाचं काम मिळणार आणि एका दिवसाचं काम म्हणजेच हे डिनोट करते कार्यक्षमता. अलग लक्षात. मग ए एका दिवसात किती काम करणार? 1 काम. बी एका दिवसात किती काम करणार? 4. आणि सी एका दिवसात किती काम करणार? 2 काम. त्यालाच म्हणतो आपण कार्यक्षमता. हाय अलग लक्षात. चला लक्षात आलेलं असेल. ज्यांच्या लक्षात येत नसेल त्यांनी बिलकुल विचारायचं. ठीक आहे. जेवढे जास्त तुम्ही प्रश्न कराल तेवढे जास्त क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होणार आणि जेवढे क्वेश्चन जास्त सॉल्व्ह होईल तेवढंच ते तुम्हाला फायदेशीर ठरणार. चलो लक्ष आहे. आता काय प्रश्न काय केलेला आहे? तिघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करणार? मग आता 3 व्यक्ती आहे, ए प्लस बी प्लस सी. जर तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली तर यांची टोटल कार्यक्षमता किती होईल बघा? 4 आणि 2 6. 6 प्लस 1 किती? 7. बरोबर आहे. 4 प्लस 2 6. 6 प्लस 1 किती झाले? 7. यांची दिवस काढायची आहे आणि एकूण काम किती आहे? 24. मग काय करतो आपण? एकूण काम डिवायडेड बाय कार्यक्षमता. इथं नेहमी लक्षात ठेवा इथं कार्यक्षमता येते. आलं का लक्षात? ठीक आहे. कार्यक्षमता. मग एकूण काम डिवायडेड बाय कार्यक्षमता. मग एकूण काम 24 आहे, कार्यक्षमता किती आहे आपली? 7 आहे. हे सॉल्व्ह करा. 7 3 21. 21 प्लस 3 आणि हे डिवायडेड बाय 7. इतके दिवस लागेल जर तिघांनी कामाला सुरुवात केली तर. म्हणजे तिघं मिळून एक काम किती दिवसात? एका दिवसाचं काम किती होऊन राहिलं? 7. आलं का लक्षात? हे तिघं मिळून जर कामाला सुरुवात केली तर एका दिवसामध्ये 7 काम करते. हे झाली कार्यक्षमता त्यांची. मग एकूण काम आपल्याला 24 दिलेलं आहे. 24/7 केलं तर आपल्याला उत्तर मिळून जाते किती? ऑप्शन नंबर सी 3.3/7 डेज. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 बघा. ट्राय करा. ए आणि बी मिळून एक काम 72 दिवसात करतात. बी आणि सी मिळून तेच काम 120 दिवसात पूर्ण करतात. ए आणि सी मिळून तेच काम 90 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता इथे काय दिलेलं आहे? आधीचे क्वेश्चन जर आपण चेक केले तर आपल्याला ए एक काम टोटल काम इतक्या दिवसात करतात. बी तेच काम म्हणजे टोटल काम त्यांचे दिवस दिलेले राहत होते. म्हणजे प्रत्येकाचे सेपरेट दिवस दिलेले राहत होते. आता यांनी काय केलं? याच्यामध्ये थोडा चेंज केला क्वेश्चन मध्ये. आता त्यांनी एक संपूर्ण काम संपवण्यासाठी 2-2 व्यक्ती कामाला लावले. ठीक आहे. तर इथे घाबरायचं नाही. तर लिहून घ्यायचं बघा. ए एक काम किती? 72 दिवसात. म्हणजे ए आणि बी मिळून किती दिवसात? 72 दिवस. तर इथं आपण नेहमी दिवस लिहितो, एवढं लक्षात राहू द्या. ठीक आहे. ए आणि बी मिळून एक काम 72 दिवस. बी आणि सी मिळून तेच काम किती? 120 दिवस. कोण आहे? बी प्लस सी 120 दिवस. त्याच्यानंतर ए आणि सी मिळून तेच काम किती? 90 दिवसात पूर्ण करतो. ए आणि सी मिळून किती? 90 दिवसात. मांडणी तर तेच आहे. अलग लक्षात. फक्त इथे कार्यक्षमता काढण्यासाठी थोडी आपल्याला थोडं वेगळी प्रोसेस करावी लागणार आणि ती प्रोसेस इझी आहे बघा. सिंपल आहे. हा चला 72 120 आणि 90चा लसावी काढा. लसावी काढण्याच्या टेक्निक मी तुम्हाला शिकवलेला आहे. इथून डायरेक्टली काढू शकता. 120 ला भाग जाते का? नाही जाते. 120 ची दुप्पट करा. 12 दोन्ही किती होते? 240. 240 ला भाग जाते का? तर ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून बघा. आपण बघा इथं मेथड काढू. 72 120 ज्याच्या लक्षात नाही त्यांनी मेथड लक्षात ठेवा. 90 कितीने भाग जाते? लसावी काढण्यासाठी आपण कमीत कमी संख्येने भाग देतो. इथं 2 ने भाग देऊ. 36 चा भाग जाईल इथं 60 चा आणि इथं किती? 45 चा. आता कितीने भाग जाते? 3 ने जाते बघा. 3 ने भाग देऊ आपण 12 चा, त्याच्यानंतर 20 चा आणि इथे किती? 15 चा. पुन्हा भाग जाते का? पुन्हा 5 ने भाग जाते बघा. 5 ने भाग देऊ आपण 12 जैसे ते 5 चोक 20 आणि इथं किती? 5 3 15. पुन्हा भाग जाते. कितीने? 3 ने भाग देऊ आपण बघा. 3 चोक 12 3 1 3 आणि 4 जैसे ते. आता पुन्हा 4 ने भाग दिला आपण तर किती येईल? 1 1 आणि 1. ठीक आहे. छेदामध्ये आला आता 1 1 1. तर सगळ्या संख्येचा गुणाकार हा असतो आपला लसावी. मग इथे बघा गुणाकार करून बघा. लक्ष आहे. चला 5 चोक किती? 20
5 चूक किती झाले 20. बघा 3 त्रिक 9, 9 दोन्ही किती 18. काय केले आपण 3 गुणिले 3 म्हणजे किती 9, 9 दोन्ही 18 आणि 18 गुणिले हे किती आहे 5 गुणिले 4 म्हणजे 20. 18 गुणिले 20 म्हणजे किती 360. ठीक आहे. तर आपलं टोटल काम किती आलं 360. ते इथं लिहायचे 360. 360 म्हणजे काय लसावी काढणे म्हणजे काय अशी संख्या की त्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येने निशेष भाग गेला पाहिजे. मग 72 ने आरामात भाग जाईल, 120 ने आरामात भाग जाईल, 90 ने आरामात भाग जाईल. आलं का लक्षात. ते झालं आपलं एकूण काम. टोटल काम किती आलं 360. मग आता इथे काय करायचं आपण दोघांची कार्यक्षमता काढून घेऊ. बघा दोघांची कार्यक्षमता काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे 360 भागेला 72 किती येते 5. म्हणजे ए आणि बी ची कार्यक्षमता दोघं मिळून यांची कार्यक्षमता किती झाली 5. सिंपल आहे. त्याच्यानंतर 360 भागेला 120 किती होते 0 0 कॅन्सल 12 3 36. 360 भागेला 90 म्हणजे किती होईल 4. म्हणजे आपल्याला एबी बीसी आणि एसी ची आपल्याला कार्यक्षमता मिळाली. आलं लक्षात किती मिळाली. हा तर एकटा ते काम किती दिवसात करणार. तर आपल्याला एकटा ते काम किती दिवसात करणार आहे म्हणजे ए ते काम किती दिवसात. पहिले तर ए ची कार्यक्षमता महत्वाची आहे. दिवस काढायचे आपल्याला काय काढायचे आहे दिवस इथे काढायचे आपल्याला आणि एकूण काम किती आहे 360. बरोबर आहे. आता बघा ए ची कार्यक्षमता इथून डायरेक्टली मिळणार नाही कारण दोघांची कार्यक्षमता दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. तर इथे आपण एक टेक्निकचा यूज करू. बघा यांची ऍडिशन करू. बघा ए प्लस बी बी प्लस सी आणि ए प्लस सी तिघांची ऍडिशन करू. ते ऍडिशन केल्यानंतर काय होईल बघा ए प्लस ए 2 टाइम्स ए. बरोबर आहे. आता इथं मी सविस्तर लिहितो. पुढच्या क्वेश्चन मध्ये आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू. बघा काय केलं आपण इथला ए आणि इथला ए 2a झाला. बघा हा बी आणि हा बी म्हणजे किती 2 टाइम्स बी किती 2 टाइम्स बी. इथे लिहायचं प्लस 2 टाइम्स बी. त्याच्यानंतर बघा हा सी आणि इथला सी म्हणजे किती होईल 2 टाइम्स सी. बरोबर आहे. ऍडिशन केली आपण. कोणाची ऍडिशन केली हे यांची ए प्लस बी बी प्लस सी ए प्लस सी. मग यांची ऍडिशन केली व्यक्तींची तर आपण इथे कार्यक्षमताची सुद्धा ऍडिशन करून घेऊ. ऍडिशन किती होते 5 प्लस 3 8 8 प्लस 4 किती 12. तर इथं आपण लिहू शकतो यांची कार्यक्षमतेची ऍडिशन किती 12. काही डाऊट आहे का नाही. मग इथून बघा आता काय सेपरेट निघते 2 कॉमन निघते म्हणजे ए प्लस बी प्लस सी बरोबर किती 12. म्हणजे इथं ए प्लस बी प्लस सी बरोबर इथे काय म्हणता येईल आपल्याला 6. काय केलं आपण दोन्ही निशेष भाग दिला 12 ला. काढायचं काय आपल्याला या क्वेश्चन मध्ये फक्त ए ते काम किती दिवसात पूर्ण करेल इतकं काढायचं आपल्याला. म्हणजे फक्त ए ची कार्यक्षमता माहिती पाहिजे ना आपल्याला. आणि फक्त ए ची कार्यक्षमता जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर इथून ए ची कार्यक्षमता आता माहिती पडेल का बिलकुल माहिती पडते. बघा कोणाची कार्यक्षमता काढायची आपल्याला ए या व्यक्तीची. मग बी प्लस सी या दोन व्यक्तीची आपल्याला आपल्याजवळ कार्यक्षमता आहे का तर बिलकुल आहे. बी आणि सी या दोन्ही व्यक्तीची कार्यक्षमता किती आहे 3. बरोबर आहे. मग बी आणि सी या व्यक्तीची आपण कार्यक्षमता इथे पुट करू. बघा ए प्लस बी प्लस सी ची किती आहे 3 बरोबर किती 6 म्हणजे ए बरोबर किती होईल 3. ठीक आहे. मग ए ची कार्यक्षमता किती झाली 3. मग इथं लिहू आपण बघा ए ची कार्यक्षमता किती आहे 3. टोटल काम किती आहे 360. मग आपल्याला दिवस काढायचे मग 360 भागेला 3 म्हणजे किती होईल 120 दिवस. मग ऑप्शनला दिसते का आपल्याला ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी 120 दिवस लागणार. हे झालं आपलं परफेक्ट आन्सर ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. सिंपल आहे का. हा 2-3 वेळा जर चांगली प्रॅक्टिस केली तर अशा टाइपचे क्वेश्चन आपल्याला येऊन जातात. चला पुढे जाऊ आपण. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. बघा इथे 2 व्यक्ती दिलेले आपल्याला. ठीक आहे. गडबड करायची नाही. ज्या मेथडनं ज्या प्रोसेसनं आपण आधीचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे ती सेम प्रोसेस आपल्याला इथे यूज करायची आहे. ठीक आहे. जसे आपण आता तुम्ही बघून राहिले की आपले हे 5वं क्वेश्चन आहे. आपली जी मांडणी आहे ती फक्त समान आहे. ठीक आहे. फक्त क्वेश्चन नुसार थोडे आपल्याला कुठे पुढे चेंजेस करत जावं लागेल म्हणजे जेणेकरून पुढे अडचण जाणार नाही. बघा हा क्वेश्चन बघा. राम आणि रतन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. रतन आणि सुधीर 8 दिवसात करतात.
तेच काम सुधीर आणि राम 15 दिवसात पूर्ण करतात, तर एकटा राम ते काम किती दिवसात पूर्ण करेल? तर मांडणी करून घ्यायची, घाबरायचं नाही. बघा कोण आहे? राम आणि रतन. किती? 12 दिवसात काम करतात. त्याच्यानंतर रतन आणि सुधीर, मग इथं लिहू आपण रतन प्लस सुधीर, रतन आणि सुधीर तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 15 दिवसात, आहे की नाही? सॉरी 8 दिवसात. हे इथं 8 दिवस दिलेले आहे, हे 8 दिवसात. त्याच्यानंतर सुधीर आणि राम, सुधीर प्लस राम किती दिवसात करतात? 15 दिवसात. मग यांचा लसावी काढून घ्या. किती होते? 120. बरोबर आहे. म्हणजे एकूण काम मिळालं का आपल्याला? एकूण काम मिळालं 12, 8 आणि 15चा काय काढला आपण? लसावी. मग आता दोघांचं हे काढून घ्या. ठीक आहे. काय करणार आपण? 120 भागेला 12. 120 भागेला 12 म्हणजेच किती? 10. रतन आणि सुधीर यांची कार्यक्षमता काढून घेऊ. 120 भागेला 8 म्हणजे किती? 15. आणि 120 भागेला 15 म्हणजेच किती? 8. दोघांची कार्यक्षमता. तर हे इकडे जे मिळाले आपल्याला, हे काय मिळाले? कार्यक्षमता. ठीक आहे. हे व्यवस्थित लिहायचं. पण आपल्याला एकटा राम ते काम किती दिवसात पूर्ण करणार हे कळायचं आहे. एकटा राम पुन्हा तीच प्रोसेस यूज करायची आपल्याला. ऍडिशन करून घेऊ, कारण आपल्याला दोघांची ऍडिशन दिलेली आहे ना. दोघांची कार्यक्षमता इथे, दोघांची इथे, दोघांची कार्यक्षमता दिलेली आहे. आपल्याला फक्त रामची कार्यक्षमता काढायची आहे. जर रामची कार्यक्षमता आली तर आपल्याला इझिली रामला एकूण काम, टोटल काम जे की दिलेलं आहे आपल्याला किती? 120, हे काढण्यासाठी इझी. मग टेक्निकचा आपण यूज करतो नेहमी. अलग लक्षात. यांची ऍडिशन करून घ्या. बघा राम प्लस राम 2 टाइम्स राम. आता मी इथे डायरेक्ट लिहितो 2 टाइम्स ब्रॅकेट मध्ये, इथे राम. 2 कॉमन काढले मी. कॉमन का? बघा रतन आणि रतन, इथे सुद्धा 2 वेळा रतन येईल, म्हणजे इथं रतन किती वेळा आहे? 2 वेळा. त्याच्यानंतर सुधीर आणि इथला सुधीर, म्हणजे हे सुद्धा 2 वेळा आहे, म्हणजे इथं लिहू आपण सुधीर. ठीक आहे. काय केलं आपण? यांच्या कार्यक्षमतेची बेरीज केली. बरोबर आहे की नाही? 2 कुठून आले? बघा 2 कॉमन काढले आपण. बघा राम प्लस राम केले 2 टाइम्स राम, रतन प्लस रतन 2 टाइम्स रतन, सुधीर प्लस सुधीर 2 टाइम्स सुधीर. आणि 2 कॉमन काढले आपण, आणि 2 कॉमन काढल्यानंतर 2 ब्रॅकेट मध्ये काय राहील? ब्रॅकेट मध्ये काय राहील? बघा 2 टाइम्स राम प्लस रतन प्लस सुधीर इक्वल टू. आता यांची ऍडिशन करू. 15 प्लस 10 म्हणजे किती? 25. आणि 25 प्लस 8 म्हणजे किती? 33. बरोबर आहे. तर हे 33 हे झालं कार्यक्षमता, ऍडिशन. चला, काही डाऊट आहे लसावीमध्ये? कोणाला डाऊट? ज्यांना लसावीमध्ये डाऊट असेल त्यांनी ती मेथड, डब्याची मेथड यूज करा. बघा मी याच्या अगोदर तुम्हाला शिकवलेलं आहे. 12, 8 आणि 15 यांचा लसावी किती येतो? भाग देतो आपण, है की नाही? 3 ने. 3 चूक 12, 3 5 किती? 15. 8 जैसे ते. ठीक आहे. 2 ने भाग दिला किंवा 4 ने भाग देऊ आपण. 4 ने भाग दिला, 4 1 4, 4 2 8, 5 जैसे ते. ठीक आहे. 5 2 10 आणि इथे किती? 4 3 12 आणि 10 गुणिला 12 म्हणजे किती? 120. समजलं का? म्हणजे इथं आपलं 120 बरोबर आहे. आता इथे काय करू आपण? 33 डिवायडेड बाय 2 करून टाकू. रामची कार्यक्षमता काढायची आहे. राम आता रतन प्लस सुधीर या दोघांची, रतन प्लस सुधीर, रतन आणि सुधीर यांची कार्यक्षमता दिलेली आहे किती आहे? 15. मग इथे लिहू आपण 15 आणि 2 आपण भागाकारामध्ये टाकले, म्हणजे 33 डिवायडेड बाय 2. सायमल्टेनियसली काय केलं आपण? 2चं पक्षांतर केलं, म्हणजे 33 भागीला 2 येईल. आणि रतन आणि सुधीर यांची कार्यक्षमता आपल्याला दिलेली आहे किती आहे? रतन आणि सुधीरची कार्यक्षमता किती आहे? 15. बरोबर आहे. 15 ही किंमत आपण इथं पुट केली. आता सॉल्व्ह करू आपण. चला, राम बरोबर किती येईल? 33 डिवायडेड बाय 2 मायनस 15. हे सॉल्व्ह करा. इथून किंमत मिळून जाईल आपल्याला. 15 दोन्ही किती? 30. 33 मायनस 3 म्हणजे किती? 3 डिवायडेड बाय किती? 2. म्हणजे एकट्या रामची कार्यक्षमता किती आली? 3/2. चला, समजलं का? मग एकट्या रामची कार्यक्षमता किती आली? 3/2. हे लक्षात ठेवा. 3/2 कसे काढले? इथून काढले. ठीक आहे. हे प्रोसेस समजली सगळ्यांना? चला नेक्स्ट.
यांचे दिवस काळाचे आपल्याला, कोणाचे? रामचे, आहे की नाही? दिवस काळाचे. एकूण काम किती आहे? 120. मग 120 भागेला काय होईल? 3/2. मग इथं लिहितो मी बघा, खाली लिहितो 120 डिवायडेड बाय 3/2. हे सॉल्व करा. 3 चूक किती होईल? 12. आणि किती होईल? 3 चूक 12 आणि 2 वर जाईल, म्हणजेच किती? 80 दिवस. किती? 80 दिवस. लक्षात आलं का? म्हणजेच एकट्या रामला ते काम करण्यासाठी किती दिवस लागेल? 80 दिवस लागेल. म्हणजेच ऑप्शन नंबर बी इज करेक्ट, 80 दिवस. ठीक आहे. सेम क्वेश्चन आहे आपला, म्हणजे आपण चौथा आणि पाचवा क्वेश्चन जो सॉल्व्ह केलेला आहे तो दोन्ही क्वेश्चन काय एकदम इझी आहे, सेम आहे. चला क्वेश्चन नंबर नेक्स्ट सी. तर हा क्वेश्चन ट्राय करा, त्याच्यानंतर मी तुम्हाला काही होमवर्क देतो. ठीक आहे. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही ते सगळेच्या सगळे होमवर्क सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. बघा, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल मॅथ किंवा रिझनिंग या चॅप्टर मध्ये, ठीक आहे, तेवढं कमी वेळ तुम्हाला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी लागेल. ठीक आहे. आणि मॅथ जर रिझनिंग सोडून जर तुम्ही अभ्यास करत असेल तर या दोन सब्जेक्ट शिवाय आपल्याला रिझल्ट येणार नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, आपल्याला रिझल्ट काढण्यासाठी मराठी, मॅथ आणि इंग्लिश हे तिन्ही सब्जेक्ट हे बेसिक सब्जेक्ट आहे. हे सब्जेक्ट आपल्याला नेहमी लक्षात आलेच पाहिजे. म्हणजे 75 क्वेश्चन आहे तर 75 पैकी 70-71 क्वेश्चन आपले आले पाहिजे. कारण सरळ सेवेचा पॅटर्नच आहे, 25-25-25चा पॅटर्न आहे की नाही. त्याच्यातले जे 25 क्वेश्चन जीके जीएसचे आहे तर ते सांगता येत नाही, कधी 18 फसून जाते, कधी 20, कधी 21, कधी 22. ठीक आहे. डिपेंड करते तुमचा अभ्यास किती झाला. चला नेक्स्ट. ए आणि बी एक काम किती दिवसात करतात? 10 दिवसात, आहे की नाही. ए आणि बी चं एका दिवसाचं काम 10. त्याच्यानंतर बी आणि सी तेच काम किती? बी आणि सी तेच काम किती? 15 दिवसात करतात. त्याच्यानंतर सी आणि ए ते काम किती दिवसात? 20 दिवसात करतात. इथून लसावी काढून घ्या, किती येते? 60, आहे की नाही. एकूण काम किती झालं आपलं? 60. व्यवस्थित लसावी काढा. लसावी काढणं तुम्हाला मी शिकवलेलं आहे. 15, 10 आणि 20 चा लसावी 60. चला दोघाची कार्यक्षमता काढून घेऊ आपण. काय होईल? 60 भागीला 10. 60 भागीला 10 म्हणजेच किती? 6. हा 60 भागीला 15 म्हणजे किती? 4. 60 भागीला 20 म्हणजे किती? 3. बरोबर आहे. काढायचं काय? एकटा सी ते काम किती दिवसात करेल? तर इथं दोघाची कार्यक्षमता दिलेली आहे आपल्याला. एकटे सी ची कार्यक्षमता पाहिजे. एकटे सी ची कार्यक्षमता जर हे जर मिळाली तर आपल्याला दिवस मिळून जाईल. बरोबर आहे. कार्यक्षमता कशी काढली बघा. आता इथे नेहमी आपल्याला माहित आहे कशा पद्धतीने आपण कार्यक्षमता काढू शकतो. जेव्हा दोघांची कार्यक्षमता दिलेली असते तर डायरेक्ट करायचं 2 टाइम्स ए प्लस बी प्लस सी. कार्यक्षमतेची ऍडिशन घेऊ आपण. 6 + 4 10, 10 + 3 किती होते? 13. मग इथं लिहायचं 13. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा कोणाची कार्यक्षमता? चला ए ची कार्यक्षमता, सी ची कार्यक्षमता पाहिजे. मग ए आणि बी ची कार्यक्षमता आहे का आपल्याकडे? बिलकुल आहे. ए आणि बी ची कार्यक्षमता किती दिलेली आहे आपल्याला? 6. मग इथं लिहू आपण 6 + सी. 2चं मी पक्षांतर करत आहोत म्हणजे किती होईल? 13/2. म्हणजे इथून सी ची कार्यक्षमता आपल्याला मिळून जाईल 13/2 मायनस किती? 6. ठीक आहे. लक्षात येऊन राहिलं? हा अगदी इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. तिन्ही क्वेश्चन आपले सेम टाईपचे आहेत. तिन्ही क्वेश्चनची चांगली प्रॅक्टिस करा. बघा मग इथून सी ची कार्यक्षमता मिळेल 1 किती? 2. तर ही झाली आपली सी ची कार्यक्षमता. चला इथे काही डाऊट आहे कोणाला? डाऊट असेल तर विचारून घ्यायचं. सी ची कार्यक्षमता किती झाली? 1/2. मग आता सी ची कार्यक्षमता आपल्याकडे आहे. मग इथे लिहू आपण सी ची कार्यक्षमता किती? 1/2. टोटल काम किती आहे? 60. किती दिवसात पूर्ण करेल? मग 60 डिवायडेड बाय किती होईल? 1/2. 2 का जाईल? वर जाईल. म्हणजे 60 गुणेला 2 बरोबर किती? 120 दिवस. मग 120 दिवसात तू काम करणार. कोण? एकटा सी. ऑप्शन नंबर दिसते का आपल्याला? तर ऑप्शन नंबर बी 120 दिवस. ठीक आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन बघा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. नाही समजलं तर बिलकुल मेसेज करू शकता. त्या मेसेजचं आपण नेहमी समाधान करतोच. ठीक आहे. चालू ऑफलाईनच्या बॅच मध्ये तुम्ही विचारलं तरी चालेल. ठीक आहे. किंवा टेलिग्रामचं चॅनल आहे आपलं, किंवा ऍपच्या माध्यमातून तुम्ही आपल्यापर्यंत मेसेज कन्व्हे केला तरी सुद्धा आपण त्याचं प्रश्नाची सगळीच्या सगळी उत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ठीक आहे. तर आज क्वेश्चन आपले 6 झाले. 4 होमवर्क देतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 7, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9, त्याच्यानंतर हा क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 10.
ठीक आहे. ते क्वेश्चनची चांगली होमवर्क प्रॅक्टिस करा. 4 क्वेश्चन तुम्हाला घरून सॉल्व्ह करून आणण्यासाठी दिलेले आहे. 4ही क्वेश्चन ऍटलीस्ट तुम्ही ट्राय करा. चुकले तरी चालते. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण याचं उत्तर काढूनच घेऊ. पण आज जेवढी चांगली तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं उद्या तुम्हाला ते क्वेश्चन समजण्यासाठी काय होईल, मदत होईल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. टिल गुड डे, गुड बाय. धन्यवाद.